महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. तर आज पुन्हा एक नवीन अपडेट घेऊन आलो अप्रेंटिसशिपकरिता. ज्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग घ्यायची आहे किंवा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे त्याला आपण अप्रेंटिसशिप पण म्हणतो, एक प्रकारची ट्रेनिंग. तर तेही शासन मान्य अशी अप्रेंटिसशिप जर करायची असणार तर त्याच्यासाठी हा आजचा अपडेट खूप महत्त्वाचा आहे. तर आजचा जो अपडेट आहे तो मध्य रेल्वे म्हणजेच सेंट्रल रेल्वेच्या अप्रेंटिसशिपचा आहे. त्यामध्ये एकूण 2418 पद आहे. आता हे सर्व पूर्ण डिटेल तुम्हाला माहिती देतो की नेमकं काय पाहिजे, कोण पाहिजे आणि कुठे पाहिजे, त्या सर्व माहिती देतो. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा या प्रकारचा नवीन सेशन घेणार तर तुम्हाला त्याचं नवीन अपडेट यायला हवं. आणि सोबतच आता हे जे काही तुम्हाला मी डिटेल सांगणार आहे याची तुम्हाला लिंक असो किंवा PDF असो ॲडव्हर्टाईजची, ते सर्व तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिलेलं आहे. तर सर्वांनी टेलिग्राम, व्हॉट्सअप दोन्ही केले तर ठीक, किंवा कमीत कमी टेलिग्राम तरी. CST लॉन्चपॅड वरती तुम्हाला पूर्ण लिंक, पूर्ण PDF हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही भाषेमध्ये पूर्ण लिंक अप्लाय करण्याकरता आणि इतर माहिती पण तुम्हाला सर्व अपडेट टेलिग्रामवरती मिळणार. म्हणजे इथनं जर सुटला तर तुम्हाला टेलिग्रामवरती मिळायला पाहिजे. ठीक आहे. आता आजची जी अप्रेंटिसशिप आहे ती आहे सेंट्रल रेल्वेची अप्रेंटिसशिप आहे. 2418 पद आहे, जवळपास 2418 आहे. कॅटेगरी वाईज आणि ट्रेड वाईज वेगळे वेगळे. आता इथं तुम्हाला मी ट्रेडचे नावं दिले, जसं इलेक्ट्रिशियन, वायरमन, कोपा, पुन्हा इतरत्र पुन्हा ट्रेड आहे. परंतु याच्यामध्ये जागे अभावी आपण त्यांना ॲड नाही केलं. तर तुम्ही जशी PDF डाउनलोड कराल ना तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून जाईल. ठीक आहे. आता हे जे अप्रेंटिसशिप आहे ती मुंबई झोनला आहे, माहिती आहे, रेल्वेच्या झोन आहे वेगळे वेगळे. तर नेमकं लोकेशन काय आहे तर तेही तुम्हाला सांगून देतो. बघा, आपली जे ॲडव्हर्टाईज आहे ते कोणती आहे, सेंट्रलची आहे. सेंट्रल म्हणजे 8 नंबर, सेंट्रल म्हणजे 8 नंबर, सेंट्रल रेल. तर ठीक आहे, 8 नंबरचा जर झोन बघितला तर एवढा जो भाग आहे 8 नंबरचा, याच्यामध्ये काय ते अप्रेंटिसशिपचं लोकेशन आहे. अप्रेंटिसशिप आता त्याच्यामध्ये पण जसं MECB मध्ये डिव्हिजन असतं त्या झोनचे पण आतमध्ये पुन्हा सब झोन किंवा सब डिव्हिजन आहे असं म्हणू शकतो आपण. तर याच्या आतमध्ये क्लस्टर दिलेले असतात. काय असतात, क्लस्टर. इथे त्याचं लोकेशन आहे ज्या अप्रेंटिसशिपबद्दल आता आपण बोलत आहे. ठीक आहे. आता महाराष्ट्राचा, जिल्ह्याचा वेगळा मॅप असतो आणि त्या रेल्वेचा वेगळा मॅप असतो. प्रत्येक गोष्टीचा वेगळा वेगळा मॅप ठरलेला आहे. ठीक आहे. आता बघा, कशाची आहे, सेंट्रल रेल्वे. ठीक आहे, म्हणजेच त्याला मध्य रेल म्हणतो. आणि तेही मुंबईची आहे, मुंबई झोनचं आहे ते ॲडव्हर्टाईज. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या तारखा, म्हणजे पूर्ण वाचत नाही, पूर्ण जेवढं तुम्हाला कामाचं आहे तेवढंच सांगतो, म्हणजे कमी वेळामध्ये आपण जास्त आउटपुट काढू शकतो. तर हे चालू झालं आहे 12 ऑगस्टपासनं आणि शेवट होणार आहे 11 सप्टेंबरला. किती, 11 सप्टेंबर म्हणजे 11/9/2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्याचा वेळ दिला आहे. त्याच्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन भरायची आहे. ठीक आहे. तर ही अप्लिकेशन ऑनलाईन फॉर्ममध्येच असणार आणि ती ऑफलाईन मध्ये वगैरे त्याची काही गरज नाही किंवा ते अवेलेबल पण नाही. ठीक आहे. एकूण जर जागा बघितल्या तर 2418 अशा दिल्या. आता ते कॅटेगरी वाईज सर्व डिटेल तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन कसं होईल तर सिलेक्शनमध्ये पेपर वगैरे होत नाही, सरळ मेरिट लिस्ट लागत असते. पण मेरिट लिस्ट कशाच्या बेसवरती, तुम्हाला मॅट्रिक म्हणजेच काय म्हणतो आपण, 10वी, आपल्या इकडलं 10वी, SSC मध्ये कमीत कमी 50% असले पाहिजे. एक अट आहे, आता ते समोर अट दिलेली आहे. पण आता इथं जे लिहिलं आहे की मॅट्रिकचे तुम्हाला 50% घेतले जाईल, म्हणजे 50% मार्क मॅट्रिकचे आणि ITIचे 50%, ज्या ट्रेडमध्ये तुम्ही ITI केला 50%, दोघांचं मिळून ॲव्हरेज काढलं जाईल. आणि त्या ॲव्हरेजनुसार तुमची काय केली जाईल, ॲव्हरेजनुसार तुमची मेरिट लिस्ट लावली जाईल. कशाची, 10वी आणि ITI. म्हणजे 10वीचे मिळाले त्याचे अर्धे, ITIचे मिळाले त्याचे अर्धे, तेवढे करून दोघांची प्लस करून तुमची मेरिट लिस्ट लावणार. ज्याचा नंबर लागला त्याचा लागला. ठीक आहे. त्याच्यानंतर आठवणीने फॉर्म भरत असताना बेस्ट ऑफ 5चे मार्क टाकायचे नाही, बेस्ट ऑफ 5चे मार्क टाकायचे नाही. ठीक आहे. कारण तुम्हाला पूर्ण मार्क टाकायचे. जसं आता बऱ्याच जणांना बेस्ट ऑफ 5 आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी, तर बेस्ट ऑफ 5 मध्ये 5 सब्जेक्ट पकडले जाते, 6वा सोडला जाते. पण हा फॉर्म भरत असताना तुम्हाला पूर्ण सब्जेक्टचे मार्क्स टाकायचे आहे. तुम्ही बेस्ट ऑफ 5 टाकाल तर थोडासा विषय होऊ शकतो, गडबड होऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा तुमचे जे काही पर्सेंटेज आहे किंवा जे काही तुम्हाला इलिजिबिलिटी काय आहे, तर NCVT किंवा SCVT, म्हणजेच तुमचं नॅशनल सर्टिफिकेट पण चालते आणि स्टेटचं पण ITI असलं तरी चालते. दोघांसाठी दोघी काय इलिजिबल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, कोणतं एक क्लस्टर निवडायचं. मी जसं सांगितलं मुंबई झोनमध्ये आता क्लस्टर आहे, मुंबई आहे, भुसावळ आहे, पुणे आहे, नागपूर आणि सोलापूर. आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे की नेमकं तुम्हाला कुठे अप्लाय करायचं आहे. जो तुमचा जवळचा जिल्हा किंवा जवळ पडते
ते काय करायचं, सिलेक्ट करायचं, म्हणजे जाणं येणं खाणं पिणं तुम्हाला सोपं गेलं पाहिजे त्याच्याकरता. ठीक आहे, तर कोणतं एकच करायचं आहे लक्षामध्ये. तुम्ही म्हणाल मी मल्टिपल करतो, नाही, तुम्हाला प्रिफरन्स जे जवळ पडते त्याला द्यायचं आहे. मग ते डिपार्टमेंट ठरवलं की तुमच्यासोबत काय करायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही ते ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसून जाईल, फॉर्म भरताना पण दिसेल. मग त्याच्या खाली प्रत्येक क्लस्टरचे असे खाली मुंबई, नागपूर, पुणे जे काही आहे खाली खाली पूर्ण PDF मध्ये दिलेलं आहे की कोणत्या क्लस्टरमध्ये कोणत्या ट्रेडच्या कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहे ते सर्व तुम्ही डिटेल चेक करायचं. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की मी जे क्लस्टर सिलेक्ट करतो त्याच्यामध्ये माझ्या कॅटेगरीची माझ्या ट्रेडची जागाच नाही आहे, तसं नको व्हायला. तर ते बरोबर चेक करायचं, म्हणजे कोणत्या याच्यामध्ये आपल्या किती जागा आहे आणि कुठे अप्लाय करायचं ते ठरवायचं. जसं आपण टेलर वगैरे ॲड नाही केला. ठीक आहे, इथं ट्रेड दिलेला आहे तुम्हाला, कोणते कोणते ट्रेड इलिजिबल आहे आणि 1 इयरची तुमची अप्रेंटिसशिप असणार. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्त्वाचं की इलिजिबिलिटी काय असणार. ठीक आहे, तर तुमचं वय म्हणजे एज लिमिट काय असणार, तुमचं कमीत कमी 15 वर्ष वय असलं पाहिजे. किती असलं पाहिजे, कमीत कमी 15, म्हणजे लोअर लिमिट जी आहे 15 वर्ष असली पाहिजे. म्हणजे 10वी झालेला पोरगा सहज 16 वर्षाचा असतोच. ठीक आहे, त्याच्यानंतर शुड नॉट कंप्लीट 24 इयर एज, म्हणजे 24 वर्षाच्या वर नाही पाहिजे. पण हे 24 वर्ष कोणासाठी, ओपनसाठी. कधीपर्यंत मोजायचे, 12/8/2025 पर्यंत, म्हणजे 12 ऑगस्ट 2025 पर्यंत तुमचं वय 24च्या वर जायला नको. परंतु जर तुमची कॅटेगरी SC किंवा ST असणार तर तुम्हाला 5 वर्ष अधिक होईल, म्हणजे 24 + 5 29 होणार. आणि जर तुम्ही OBC मध्ये येत असाल तर तुम्हाला 3 वर्ष, कोणासाठी, जे OBC आहे त्यांच्यासाठी, म्हणजेच 24 आणि 3 27 वर्ष एवढी तुमची एज लिमिट असणार. ठीक आहे, म्हणजे या एजपर्यंतचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर पुन्हा इथं दिलं आहे की कोणत्या डेट ऑफ बर्थवाले मुलं याच्या मधातले तुम्ही इलिजिबल आहे असं इथं दिलेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता, याची गरज नाही, तुम्हाला इथनं समजते का तुमचं वय तुम्हाला माहिती आहे, एवढं काही कठीण काम नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, तुमचं 10वी असलं पाहिजे. 10वीमध्ये तुम्हाला 50% मार्क असले पाहिजे टोटल. म्हणजे तुम्ही म्हणाल सर मला 49.50 आहे तरी ते चालणार नाही, राऊंडअप चालत नाही. इथं लिहिलेलं असतं, आता इथं दिलेलं नाही, पण राऊंडअप चालत नाही. 50% तुम्हाला पाहिजे तरच तुम्ही इथे इलिजिबल आहे, तरच तुम्ही भरू शकता. सोबतच तुमचं NCVT किंवा SCVT मध्ये ITI झालेलं असलं पाहिजे, मग तो प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंट, दोन्हीही इलिजिबल आहे. आणि महत्त्वाची की इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि डिग्री जर झाली असेल तर हुशार क्या करून तुम्ही फॉर्म भरू नका, कारण तुम्ही याच्यासाठी इलिजिबल नाही आहे असं इथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. म्हणजे ITI वाल्यांसाठी स्पेशल आहे. त्याच्यानंतर फी पेमेंट किती आहे, तर सर्वांसाठी 100 रुपये सोडून, पण कोणाला ॲप्लिकेशन फी जी आहे 100 रुपये नॉन रिफंडेबल असतो, कोणताही असतो. जसं आपल्या ॲपमध्ये कोर्सेस आहे, फी नॉन रिफंडेबल असतो. त्याचं कारण तेच, ऑनलाईन असला की विषय असतो. ठीक आहे, आता बघा फी माफ पण आहे, कोणाला आहे नो फी, कोणाला SC ST PWD आणि वुमन कॅन्डिडेट आहे त्यांना फीज लागणार नाही, त्यांना ते मोफत असणार. ठीक आहे, कोणाला SC ST हँडिकॅप आणि वुमनसाठी, मग वुमन आता कोणते असो, OBC असो ओपन असो कोणते, सर्व वुमनसाठी काय म्हणजे माझ्या बहिणींसाठी सर्व हे फ्रीमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे आपली लाडकी बहीण योजनेसारखंच काम झालं ते. ठीक आहे, तर हे दोन्ही महत्त्वाचे पॉईंट आहे ना. उरले जे शिल्लक आहे त्यांना 100 रुपये तिथे दान करायचं, त्याच्यावरती काही उपाय नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर अप्लाय कसं करायचं आहे, अप्लाय करण्याकरता वेबसाईटची लिंक दिलेली आहे. काय दिलेलं आहे, वेबसाईटची लिंक दिली आहे, www.rrccr.com अशी दिलेली आहे. तर तिथे गेल्यावर तुम्हाला शोधाशोध करावं लागेल, त्याच्यापेक्षा सरळ टेलिग्राम चॅनलवरती जायचं आणि अप्लाय लिंकची तुम्हाला लिंकच मिळते अप्लाय करायची. त्या लिंकवरती क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही तिथे जाऊन पोहोचून जाता. ठीक आहे, तर हे अप्लाय करण्याकरता म्हणून टेलिग्राम चॅनलला जॉईन करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला आज न उद्या गरज पडणारच आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर फोटो वगैरे तुम्हाला माहिती आहे, फोटो अपलोड करावं लागतं, सिग्नेचर अपलोड करावं लागतं. आता फोटो जर अप्लाय करायचा असेल तर फोटोची साईज दिली आहे 3.5 बाय 3.5. महत्त्वाची अट त्याच्यामध्ये की तुमचा लेटेस्ट फोटो असला पाहिजे, म्हणजे मागील 3 महिन्यातला असला पाहिजे. तुम्ही 6 महिन्याचा लावला तरी विषय नाही, पण असं नाही की 6 महिन्या पहिले तुम्ही वेगळे दिसायचे आणि आज तुम्ही वेगळे दिसताय. त्याच्यामुळे लेटेस्ट 3 महिन्यातला तुमचा फोटो असला पाहिजे. आणि आता अर्जंट नसला तरी ॲडजस्टमेंट होऊन जाते, काही विषय नाही, पण सांगत आहे तुम्हाला. ठीक आहे, तो JPG या फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे, साईज त्याची 20 ते 70 KB असली पाहिजे आणि 100 DPI मध्ये. पुन्हा बाकीचं काही वाचायची गरज नाही. सिग्नेचर कशी असली पाहिजे, सिग्नेचर पण 3.5 बाय 3.5 मध्ये क्रॉप करायची आहे, ते पण फॉर्मॅट सेम, 100 DPI पण सेम आणि साईज आहे 20 KB ते 30 KB पर्यंत त्याची साईज असली पाहिजे, म्हणजे जी फाईलची साईज आहे तुमच्या ते. ठीक आहे, त्याच्यानंतर डॉक्युमेंट कोणते अपलोड करायचे आहेत, अपलोड करायचे नॉर्मलचे डॉक्युमेंट, काही वेगळे नाही आहे. तुम्ही 10वी
पास झाले, 10वीची मार्कशीट, तुमच्याकडे सर्टिफिकेट प्रूफ पाहिजे, कशाचं, बर्थ सर्टिफिकेट, एक तर बर्थ सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ कन्फर्म झाली पाहिजे, ते तुमच्या 10वीचा डिप्लोमा असते, सनद असते, त्याच्यावरती पण डेट ऑफ बर्थ असते, किंवा तुमच्या लिव्हिंगवरची पण डेट ऑफ बर्थ चालते, ती तुम्हाला स्कॅन करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ITI केला तुम्ही तर त्याची कन्सोलिडेटेड मार्कशीट पूर्ण सेमिस्टर, आता तुम्ही सेमिस्टर पॅटर्न मधले असेल तर 4, ॲन्युअल पॅटर्न मधले असेल तर 2 राहते, तर दोन्ही मिळून एक मार्कशीट मिळते आपल्याला, त्याला कन्सोलिडेटेड म्हणतो, ती मार्कशीट तिथे अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर तुमचं नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट म्हणजे जी NCVT कडनं ITI केलं त्यात सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट सर्वांनी आता तुम्ही अभ्यासाला लागले, नोकरीच्या शोधाला लागले, ITI झालेला आहे तर सेंट्रल कास्ट पण सोबत काढून ठेवून द्यायची, कारण बऱ्याचशा वॅकन्सी येत असतात, तुम्हाला त्याचं काम पडते. ठीक आहे. तर सेंट्रल कास्ट पण रेडी करून टाकायची. SC आणि OBC, SC ST OBC या कॅन्डिडेटसाठी तुम्हाला कास्ट पण तिथे अपलोड करावं लागेल. आणि बाकीचे जे रिझर्वेशन घेताय तुम्ही, जसं एक सर्व्हिसमॅन असो, PWD असो, त्याचे पण तुम्हाला तिथे सर्टिफिकेट अप्लाय करावं लागेल, म्हणजे अपलोड करावं लागेल. त्याच्यानंतर लास्ट डेट तुम्हाला सांगितलं 11 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला ते भरायचं, 11 सप्टेंबर शेवट आहे. आणि ट्रेनिंग पिरियड आणि स्टायपंड किती असणार, तर ट्रेनिंग पिरियड 1 वर्षाचं असणार. किती असणार, 1 वर्षाचं. आणि जनरली स्टायपंड तुम्हाला माहित आहे मिनिमम नाही काही तरी 7,000 रुपये महिना मिनिमम मिळतोच तुम्हाला. ठीक आहे, ट्रेनिंग पिरियडमध्ये. आणि तो ट्रेनिंग पिरियड किती असणार, 1 वर्षाचा. मग 1 वर्षानंतर तुम्हाला जॉब देत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. ही फक्त आपली ट्रेनिंग आहे, त्याला शिकाऊ उमेदवारी असं म्हणतो आपण. ठीक आहे. कोणतं हॉस्टेल मिळणार नाही, काही नाही, पण तिथं कसं आहे, तिथं गेलं की सर्व ॲडजस्टमेंट होऊन जाते, पण नियमाने तुम्हाला मिळणार नाही. काही मदत लागली तरी ते ईमेलवरती ईमेल करू शकता आणि तुम्ही मदत विचारू शकता, म्हणजे काही अडलं तर तिथनं तुम्ही जास्तीची माहिती घेऊ शकता. ठीक आहे. ही होतं तुमचं शिकाऊ उमेदवारी अप्रेंटिसशिप, कुठे, मध्य रेल म्हणजेच मुंबई झोनमध्ये. इतके सारे ट्रेड होते. आता जर तुमचे मित्र असतील तर त्यांना पण हे शेअर करून दे, जेणेकरून त्यांच्या पण कामी येणार. आता तुमचा ट्रेड याच्यामध्ये असो नाही तर नसो, पण तुमच्या मित्रांपर्यंत हे पोहोचायला पाहिजे माहिती, जेणेकरून त्यांनी उद्या असं नको म्हणायला की अरे तू मला नाही सांगितलं, म्हणून माहिती देऊन द्या. आणि जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला पण जॉईन व्हा, म्हणजे जेणेकरून तुमचा कोणताही अपडेट सुटायला नको. ठीक आहे. तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.